शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे। हमीभावाच्या कायदेशीर हमीसह इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी देशभरातले शेतकरी आक्रमक झालेले आहेत। शेतकऱ्यांनी सरकारच्या शिष्टमंडळासोबत बोलणंही केलं। आतापर्यंत 3 वेळा अशा पद्धतीची चर्चा झालेली आहे, मात्र ही सगळी बोलणी फिसकटलेली दिसतेय। त्यामुळे सरकारवरती दडपशाहीचा सुद्धा आरोप केला जातोय। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। शिवाजी, उत्तर भारतामध्ये जे आंदोलन सुरू आहे, 5वा दिवस आहे या आंदोलनाचा आणि 500 कोटी रुपयांचा दिवसाचं नुकसान होत आहे असा दावा होतोय। ज्या पद्धतीने माहिती समोर येत आहे, एका दिवसाला 500 कोटीचं नुकसान होत असल्याची माहिती अनेक जे व्यापारी वर्ग आहेत त्यांनी दिलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट मध्ये याचा सगळ्यात जास्त उत्तर भारतामध्ये नुकसान होते। त्यामध्ये प्रभावितपणे राज्य जे आहेत पंजाब, हरियाणा, दिल्ली, त्याचबरोबर पश्चिम उत्तर प्रदेश मधील काही भाग या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले। काल तर त्यांनी म्हणजे शेतकऱ्यांनी ग्रामीण भारत बंदची हाक दिली की यामध्ये पंजाब, हरियाणा, राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश मधील जनजीवन विस्कळीत झाल्याचं समोर आलं होतं। त्या सगळ्यात महत्त्वाचं यामुळे जे उद्योगावरती मोठा परिणाम होतो, त्यामध्ये सगळ्यात जर आपण उद्योग जर पाहिले तर मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, छोटे छोटे जे बिझनेस असतात, उद्योग असतात, त्यावरती सगळ्यात मोठा परिणाम होतो।